आरोप प्रत्यारोपच होत राहत आहेत. फक्त धाराशिव विकासाच्या मार्गावर आरोप प्रत्यारोप नाहीत, आरोप प्रत्यारोप नाहीत. तुम्ही पहिल्यांदा दुरुस्त करा. आरोप प्रत्यारोप नाहीत. 300 500 आता माझं ऐका, आता माझं ऐका ना, माझं ऐका हो, माझं ऐका. आरोप प्रत्यारोप नाहीत. 597 कोटी पीक विमा कंपनीला देऊन त्या कंपनीनं आपल्याला 250 कोटी रुपये दिले म्हणून जर कोण स्वतःची पाठ ठुपटून घेत असेल तर त्याला शहाणपणा म्हणायचा का मूर्खपणा म्हणायचा का? आम्ही मूर्ख आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये 597 कोटी रुपये ज्या पीक विमा कंपनीनं त्या ठिकाणी प्रीमियम घेतलाय, तीच विमा कंपनी केंद्र सरकारच्या 30 एप्रिलच्या परिपत्रकाचा आधार घेऊन जर फक्त 250 कोटी रुपये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देत असेल आणि स्वतःची नफेखोरी 347 कोटी रुपये करत असतील तर त्याच्यावर बोलायचं नाही का? हाच होता की जे सध्या राज्याचा अर्थसंकल्प चालू आहे, ह्या अर्थसंकल्पातील आपल्या जिल्ह्याला काय मिळालं आणि त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पीक विमा. आपण मागच्या 23 आणि यावर्षी 24च्या खरीप हंगामाच्या बाबतीत आपण बघतोय की पीक विम्याच्या बाबतीत लोकसभेची निवडणूक चालू असताना, आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकारचं एक परिपत्रक आलं आणि 30 एप्रिलला, आणि त्याच्यामुळं आपली जी नुकसान भरपाईची कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणजे 100% प्रमाणे कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे जेवढं नुकसान झालं आहे त्याच्याऐवजी त्यांनी 25%चं सूत्र लावून दिल्यामुळं आपलं नुकसान भरपाई 23लाही अग्रिमनंतर काही मिळालेलं नाही. अग्रिमची रक्कम 25% मिळाली, त्यानंतर पुढची रक्कम मिळाली नाही. आणि त्याचबरोबरीने 24च्या बाबतीत ही काही ठिकाणी काल बातम्या वाचल्या की 250 कोटी मिळणार. पण आपल्या 24च्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास आपल्या जिल्ह्याचा हप्ता 596 कोटीचा आहे. जे प्रीमियम आपण 596 कोटी भरलेत आपल्या जिल्ह्यात आणि त्यातले जर 250 कोटी मिळणार आणि त्याचं करून कौतुक करत असेल तर ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे. बरं, हे पैसे कमी काय मिळायला लागले आहेत? आपल्या जिल्ह्यात खरीपच्या बाबतीत आपण जर या वर्षी 24चं बघितलं तर जवळपास 5,49,791 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यापैकी 5,32,826 पूर्वसूचना पात्र झाल्या होत्या. त्यातल्या 5,32,000पैकी 4,70,000 सूचना ह्या सोयाबीनच्या होत्या. आणि याचं 60% 70% जे नुकसान भरपाई होती हे पंचनामे झाले होते. परंतु 30 एप्रिलच्या परिपत्रकामुळं जी प्रत्येकी हेक्टरी 24 ते 25 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळण्याच्या ऐवजी फक्त 25% प्रमाणच केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या परिपत्रकामुळं ती नुकसान भरपाई 6,200 ते 6,500 दरम्यान मिळणार आहे. 75% नुकसान आहे. मागच्या वर्षी अग्रिमनंतर मिळालं नाही. यावर्षीही जवळपास म्हणजे 24,000 हेक्टरी मिळाली ते 6,000 रुपये ते 6,500 रुपये हेक्टरी मिळणार. आणि ह्याला जबाबदार फक्त केंद्र सरकारचं एक परिपत्रक आहे, फक्त महाराष्ट्रासाठी, आणि ते फक्त महाराष्ट्रासाठी काढलेलं परिपत्रक आहे. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वारंवार खासदार साहेबांनी त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्र्यांना भेटले, विनंती केली. आपण बऱ्याच जणांनी बातम्या लावल्या असतील की परिपत्रक रद्द होणार म्हणून, कोणातरी प्रेस नोटवरनं किंवा कोणातरी सांगण्यावरनं. पण हे परिपत्रक रद्द नाही झालेलं अजून. का झालं नाही ह्याचं उत्तर धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला ह्या सत्तारांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. हे परिपत्रक कंपनीसाठीच काढलं होतं. 23चंही नुकसान झालं, 24चंही नुकसान झालं. हे परिपत्रक रद्द कधी होणार याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि 596 कोटी रुपये हप्ता भरायचा आणि 250 कोटी रुपयाची त्याच्या बदल्यात भरपाई शेतकऱ्यांना मिळवायची, म्हणजे मिळून देतोय असं मिळून जर कोण श्रेय घेत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक झालेली आहे. मग ह्याला जबाबदार कोण? आणि केंद्र सरकारकडनं आता आपण म्हणतोय डबल इंजिन सरकार आहे, राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. मग हे परिपत्रक रद्द का होत नाही याचं उत्तर ही सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. हा विम्याच्या बाबतीत हा विषय झाला. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा विषय आपला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत. मागच्या वर्षी 500 कोटी रुपये तरतूद होती, यावर्षी 600 कोटी रुपये तरतूद केली अर्थसंकल्पात. मागच्या वर्षी 500 कोटी तरतूद केली पण त्याला 30% कट लावला. यावर्षीही 600 कोटी तरतूद केली, दरवर्षीप्रमाणे यालाही कट लावणार, त्यामुळं परत पैसे कमी मिळणार. 400 म्हणजे 30% जरी कट मारला तरी 420 कोटी रुपये मिळू शकतात आपल्याला, म्हणजे आजपर्यंतचा अनुभव यांचा बघितला तर.
आणि दरवर्षी आता हा प्रकल्प फक्त 7 TMCचा पूर्ण करायचा असेल तर आपल्याला जवळपास 3,500 कोटी रुपये आत्ता ह्या क्षणाला लागतात. कमीत कमी 1,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद होणं गरजेचं होतं, पण तसं न करता 600 कोटीची तरतूद केली, त्यात परत कट. आणि दरवर्षी ह्या प्रकल्पाची किंमत भाववाढीनुसार 10% भाववाढ होते. परत पुढच्या वर्षी ह्यावर 3,500 कोटी लागते तर पुढच्या वर्षी परत 350 कोटी रुपये वाढतात. म्हणजे प्रकल्पाची किंमत तेवढीच वाढते. हा मूळ प्रकल्प आपला 4,700 कोटीचा होता. 4,700 कोटीहून 12,000 कोटीवर गेला आणि ह्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली गेली. आणि या सुधारित प्रशासकीय मान्यतेत काही लोक त्याचं क्रेडिट घेतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शासनानं जर वेळेवर पैसे दिले तर हे सर्वसामान्याचे पैसे आहेत. आपला जिल्हा दुष्काळी आहे, आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. आपल्याला जर आपल्या हक्काचं पाणी वेळेत जर ह्यांनी पैसे दिले तर आपल्या हक्काचं पाणी मिळू शकलं असतं. परंतु ह्यांनी वेळेवर न पैसे देणं आणि कॉन्ट्रॅक्टरची भरती कर, दरवर्षी त्याला काय कॉन्ट्रॅक्टरला बंद पडत नाही, तेवढं 7 TMCच पाणी येणार आहे. म्हणजे जर 4,700 कोटीची 7 TMCच पाणी येणार होतं, आता 12,000 कोटीचे तेवढंच पाणी येणार आहे. आणि ह्याची जर परत वेळ लावत गेला, पुरेशी तरतूद नाही केली आणि दरवर्षी कट लावत गेले, आजपर्यंत अनुभव तर असा आहे की दरवर्षी कट लावतात, तर परत ह्या प्रकल्पाची किंमत 12,000 कोटीची 15,000 कोटीवर जायला काही म्हणजे मागं राहणार नाही, 15,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. आणि ह्याला जबाबदार कोण? एका बाजूला तुम्ही म्हणता मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा आहे, आम्ही कुठल्याही विकास कामं थांबणार नाहीत, ताकदीनं करू, इथं डबल इंजिन, इथले 3 इंजिन, केंद्रातले 2 इंजिन, असं 5 इंजिनचं सरकार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काय मिळालं आणि ह्याला तरतूद का कमी झाली ह्याचं उत्तर ही सरकारनं देणं गरजेचं आहे किंवा सरदारांनी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या दोन्ही बाबतीत ह्या 2 गोष्टी, विमा आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, ह्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत ही सरकारनं आपल्या जिल्ह्याची फसवणूक केलेली आहे. आणि ह्याला पूर्णतः जबाबदार ह्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे असं मला सांगायचं. सगळ्यात महत्त्वाचं आता विकास थांबला नाही, विकास थांबणार नाही, विकास अजून लय स्पीड होणार म्हणून महाराष्ट्र थांबणार नाही. आता त्यात महाराष्ट्र थांबणार नाही, त्याच सरकारच्या अर्थसंकल्पात आपल्याकडं धाराशिवला 500 बेडेड हॉस्पिटलची घोषणा झाली, 361 कोटी रुपयाची तर त्याला आवश्यकता आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पात तरतूद आहे 1,000 रुपयाची आणि आता 25-26च्या अर्थसंकल्पात तरतूद आहे परत 1,000 रुपयाची. पण मागचा 1,000 आणि आत्ताचा हातात 2,000. आणि ह्याचंच उद्घाटन 500 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन मला वाटतं ते मित्राचे कोण होते उपाध्यक्ष त्याने केलं, तर उद्घाटनाला तर 2,000 पुरले का विचारा त्यांना. 361 कोटी रुपये लागणाऱ्या 500 बेडेड हॉस्पिटलसाठी जर ही सरकार प्रत्येक वर्षी 1,000 रुपयाची तरतूद करत असेल तर महाराष्ट्र कसा पाळणार आहे आणि धाराशिव कसं पुढं विकासाच्या मार्गावर जाणार आहे ह्याचं उत्तर मला वाटतं ह्या सरकारनं देणं गरजेचं आहे. ही झालं हॉस्पिटलच्या बाबतीतला विषय. आपल्या माहितीसाठी ट्रामा केअर सेंटर आहे कानाळ्याला, त्याला जवळपास 22 कोटी 60 लाख रुपयाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी तरतूद बी 1,000 रुपयाचीच आहे बरं का त्या ट्रामा केअरला सुद्धा. परत तुळजापूरला ही जी तर गांभीर्य असं आहे की राज्यपालाच्या अभिभाषणात तुळजापूरच्या न्यायालयाचा उल्लेख झाला आहे. राज्यपालाच्या अभिभाषणात. आता राज्यपालाच्या अभिभाषणात उल्लेख झाल्यावर आम्हाला वाटलं, आमच्यासारख्या पाहड्या माणसाला वाटलं आता ही जी तरतूद होईल आणि काय काम फटदिशीच पूर्ण होईल. 31 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तरतूद किती आहे परत त्याला? परत 1,000 रुपये तरतूद. कसा विकास चाललाय, कशा पद्धतीनं चाललाय जरा सांगा म्हणावं समजू. की ह्या पद्धतीनं खरं अजून बजेटचं आपण जर अवलोकन केलं तर मला वाटतं आमदार साहेबांनी जे विषय मांडले ते अतिशय महत्त्वाचे आहेत, सिरियस आहेत. ज्या मराठवाड्यामध्ये, ज्या महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या जिल्ह्यात होत्या त्याच्यापैकी धाराशिव जिल्हा आहे. केंद्र सरकारनं जी मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली त्याच्यापैकी एक मागासलेला जिल्हा हा धाराशिव आहे. अशा जिल्ह्यामध्ये सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या बाबतीत राज्यपालाच्या अभिभाषणात घोषणा होते आणि त्याच्यानुसार तरतूद काय होती तर जेवढं तुमचं प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी रक्कम वाढणार आहे, महागाईमुळे जी रक्कम वाढणार आहे 3,500 कोटीच्या प्रकल्पासाठी प्रत्येक वर्षी 10% जरी आपण महागाई पकडली म्हणजे प्राइस एक्सकेलेशन पकडलं तर 350 कोटी रुपये होते. मला वाटतं त्या प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतूद करायची आणि परत त्याला 30% कट लावायचा. मला वाटतं मग म्हणजे प्रत्यक्षात तरतूद किती झाली
आता सुद्धा 600 कोटीची तरतूद केली, परत त्याला 30% कट लावणार, म्हणजे साधारणतः 420 कोटी रुपये तुम्ही देणार प्रकल्पाला. आणि त्या प्रकल्पाची किंमत ह्याच वर्षात, पुढच्या वर्षात जेव्हा ही प्रकल्प करायला जातात तेव्हा तेवढीच रक्कम, म्हणजे 350 कोटीनं अजून त्या प्रकल्पाची रक्कम वाढणार. मला वाटतं अशा पद्धतीचं अतिशय दुर्दैवी काम या ठिकाणी चाललंय. आणि मला कमाल ह्या गोष्टीची वाटायली की असं सगळं चाललेलं असताना अशा पद्धतीनं घोषणा चालू आहेत की त्याचा म्हणजे खरंच म्हणजे काय विचारवंत माणसं आहे ती, काय थोर माणसं आहे ती, यांचा म्हणजे कुठं नेऊन जाहीर सत्कार फितकार करायचा असं तर सांगा बाबा की अशा पद्धतीने की इकडं तरतुदी अशा आणि पलीकडं बोलताना तुमची भाषणं तशी, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि आपल्या माहितीसाठी आमदार साहेबांनी जे सांगितलं, 597 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता कंपनीला मिळाला आहे. किती? 597 कोटीचा 2024साठी. केंद्र सरकारचं परिपत्रक आल्यामुळं 24,000 रुपये एका हेक्टरला आपल्याला नुकसान भरपाई मिळाली असती शेतकऱ्याला. किती? 24,000 रुपये. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकारनं जे पीक विमा कंपनी बरोबर ॲग्रीमेंट केलंय त्या ॲग्रीमेंट प्रमाणे जर हे परिपत्रक आलं नसतं 30 एप्रिलचं, तर 24,000 रुपये एका हेक्टरला शेतकऱ्याला मिळाले असते. ते पैसे कंपनीला द्यावे लागू नयेत, कंपनीवर अतिरिक्त ताण पडू नये आणि शेतकरी तसाच होरपळला जावा, ह्या उद्देशानं ते परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी काढलं गेलं. आणि त्या परिपत्रकाच्या आधारे महाराष्ट्रातल्या म्हणजेच धाराशिवच्या शेतकऱ्याला हेक्टरी 24,000 रुपये मिळायच्या ऐवजी आज 6,400 ते 6,500 रुपये मिळतात. आणि त्याचं श्रेय जर कोण घेत असेल तर त्याचा सुद्धा सत्कार होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्यांना 597 कोटी द्यायचे आणि त्याच्यातलेच त्यांनी 250 कोटी रुपये आपल्याला दिले असं सांगायचं, आणि ते पैसे मिळाले म्हणून जर कोण त्याचं श्रेय घेत असेल, खरंच कौतुक करावं तितकं कमी. मेडिकल कॉलेजच्या बाबतीत ही राजभाऊ काय एम्सच्या धर्तीवर, परत काय तेच नागपूर एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय तुम्हाला राणा जगजितसिंह पाटील इथं श्रेय घ्यायला कोण माणूस आहे आपल्या जिल्ह्यात दुसरा? नाही इथं जिल्ह्यात तर आपल्या जिल्ह्यात एकच माणूस आहे ना. तुम्ही मला पत्रकाराला विचारायचंय, अहो त्या टेक्सटाईल पार्कचं काय झालं जरा विचारत तरी घेऊ. तुम्ही अभ्यास करत जाऊ की आम्हाला सगळं विचारतो. तुम्ही खरं शोध पत्रिका काय ती श्वेतपत्रिका काढा सगळ्या विषयावर. काय झालं काही विचारित जाऊ. काय मेडिकल कॉलेजच्या बाबतीत ही या अर्थसंकल्पात मी 2 दिवसापासून शोधतोय. बांधकामासाठी आपल्यानंतर आपलं 2021ला मेडिकल कॉलेज मंजूर झालं. आपल्यानंतर जी कॉलेज मंजूर झाली जालना असेल किंवा बाकी सिंधुदुर्ग नाही जालना आणि बाकीच्या तिथली इमारतीची कामं चालू झाली बांधकामाची, पण आपला अजून काम चालू झालेलं नाही. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचं इमारतीचं कुठेही काम चालू झालं नाही. झाले जागेत झालं फायनल म्हणून असं आम्ही तुमच्याकडूनच ऐकता वाचता तुमच्या इथूनच आम्ही अर्ध्या जागेत झालं अर्ध्या जागेचं नाही असं आम्ही ऐकलं. मग तरतूद मला माझं तेच म्हणणं आहे, ह्याचं कधी जागेचा प्रश्न कधी 100% जागेचा प्रश्न कधी मिटणार, तरतूद कधी होणार, त्याचं संकुल एमच्या धर्तीवर कधी होणार हे सांगितलं पाहिजे ना. सगळं मोठाडं झाणायचं लांबपूरचं बार म्हणजे स्वप्नातलंच दावायचं. अजून तरी तरतूद मला ह्या अर्थसंकल्पात मी जेवढं बघितलंय त्यात तर मला सापडली नाही तरतूद. आपल्यानंतर 2 वर्षानं जे मेडिकल कॉलेज चालू म्हणजे मंजूर झाली त्यांची इमारतीची कामं चालू झाली, आपलं अजून नाही. बरं आता तिथे किती अडचण आहे सिव्हिल हॉस्पिटलला, तिथं नवीन बिल्डिंगमध्ये सगळे लॅब वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत, पेशंटला अक्षरशः बेड नसतो, खाली झोपावं लागतं. इकडे सिव्हिल हॉस्पिटलला नवीन 500 बेडचं मंजूर केलं, त्याला 1,000 रुपये तरतूद. मग पेशंटनं काय करायचं आपल्या, ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे ना. त्याच्यामध्ये एक शंका अशी आहे की 1,000ची तरतुदी तात्पुरती स्वरूपाची त्यानंतर वाढवू शकते का, फक्त हेड क्रिएट करायचं म्हणून? आणि हेड ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे ना. माझं मत काय, हेड ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे, यातलं एकही काम नवीन नाही. ह्या मागच्या वर्षी 24ला पण 1,000 रुपये तरतूद होती आणि आता पण 1,000 रुपये तरतूद. आमचं म्हणणं आहे की ह्या वर्षी समजा सुरुवातीला तुम्ही काम चालू व्हायच्या आधी ठीक आहे समजू शकतो आपण हेड क्रिएट करायचं म्हणून 1,000 तरतूद करू शकतो, पण आता तर तरतूद करायला पाहिजे ना. आता यांनी याला पर्याय आता ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन होईल त्यावेळेस तरतूद वाढवता येईल. आता तर वाढवतं पण तोपर्यंत काम मागं पण परत त्याची पण किंमत वाढत जाते. आपण नळदुर्गच्या हॉस्पिटलचं बघितलं असेल, नळदुर्गचं हॉस्पिटल किती वर्षापासून चालू आहे, आता उद्घाटन झालं आहे. मासच व्हायचं का म्हणजे 4 टन घालवायचं काय ज्या आपल्या माहितीप्रमाणे आपल्याच कुठं गोळ आणले नेमकं मेडिकल कॉलेजच्या संदर्भात? आम्ही तेच म्हणतोय एवढं कुठं आलं, जागा काही मिळालेली आहे आपल्याला.
बरं शासना मिळाली काही म्हणजे नाही मिळाली. बरोबर आहे, जेवढी जागा मिळाली त्यात तर बांधकाम सुरू करायला काय अडचण आहे, तरतूद केली पाहिजे ना. आपल्यानंतर 2 वर्षानं जी कॉलेज मंजूर झाली त्यासाठी तरतूद होऊ शकते, तिथली कामं चालू होऊ शकतात. मग धाराशिवच्या मेडिकल कॉलेजला तरतूद बांधकामासाठी तरतूद का होत नाही, ते काम का चालू होत नाही, हे ह्या सरकारनं सांगितलं पाहिजे असं आमचं म्हणणं. डिसेंबर महिना झाला गो तुमच्या त्याच्यावर टीव्हीवर. ही बरं आहे गाडी, ही सोपं आहे जरा, ही चांगलं आहे, ही तुमचं रेकॉर्डेड राहतंय. डिसेंबरमध्ये पाणी येणार होतं ना, गेला की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आता मार्च आलाय. आणि पुन्हा अजून तरतूद अशी नकटीच्या लग्नाला 1700 इग्न. दादा आपण एवढं कळतोय आपल्याला आपलं काय आपण बोलायचं? एवढा चांगला प्रशासनाचा मुद्दा मांडताय, आपण एवढा अभ्यास करून तुमचं पाऊल पुढचं काय असणार? ह्या संदर्भात आम्ही या ज्या केलेलं नाही नेमकं. म्हणजे आंदोलनात्मक पवित्र आपण का घेत नाही? अहो आंदोलनात्मक पर ऐका तरी की तुम्ही जर धडधडीत लबाड बोलत असाल, तुम्ही सरकार आहो का? तुम्ही 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट सांगितलं की लाडक्या बहिणीचं 1500 रुपयाचं अनुदान आम्ही 2100 रुपये करू आमचं सरकार आल्यावर. आणि आज विधिमंडळात ज्यावेळेस बजेट सादर झालं त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यापासून तोंड वेगळं काढत असाल किंवा तुम्ही जर त्याच्यापासून जर नकार देत असाल, तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याचं आम्ही 100% कर्जमाफी करू, तुम्ही जर अर्थसंकल्पात काहीच करीत नसाल तर काय नेमकं म्हणायचं तुमच्या सरकारला? नेमकं कुणाचं सरकार आहे? या सरकारवर विश्वास आहे का फक्त लोकांची मतं घेण्यापुरत्या घोषणा करायच्या आणि एकदा लोकांनी मतं दिले आपलं सरकार स्थापन झालं की पुन्हा आपलं त्याच्याकडे कानाडोळा करायचा, ही पद्धत आहे? लाडक्या बहिणीच्या स्कीम मधून 11 लाखाची वगळणी आहे. आम्ही विरोधक म्हणून ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हीच आश्वासन द्या. आम्ही एक लक्षात घ्या, ह्याच्यातलं आश्वासन आम्ही दिलंय का? आश्वासन तुम्ही दिलंय. तुम्ही दिलेल्या आश्वासनाची आम्ही तुम्हाला जुळणी करून द्यायला लागलो, तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो की तुम्ही आश्वासन दिले पूर्ण करा. मेडिकल कॉलेज संदर्भात मुख्य सचिवांसोबत त्याची बैठक आहे असं मध्यंतरी पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं. पालकमंत्र्यांच्या बैठकीत कोणतरी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी सांगितलं. तसली कोणतीच मुख्य बैठक झालेली सचिवांसोबत नाही. मेडिकल कॉलेज संदर्भात बैठक आहे लवकरच. माहीत नाही. माझं म्हणणं आहे मुगली एरंडापासून सगळं तुम्ही काढा एकदा. माझ्याकडे कात्रण माझं गोळा करायला चालू आहे. त्या मुगली एरंडाचं काय झालं, त्याचं डिझेल निघालं का नाही, का राखेल निघणार होतं ते मुगली एरंडापासून, ती काय झालं एकदा विचारा तरी, मला दाखवा तरी. ती झालं की पुन्हा टेक्सटाईल पार्क आहे, किती वर्षात पुन्हा व्हिडिओकॉनची फॅक्टरी आहे. किती स्मारक आहेत आपल्या जिल्ह्यात तर बघण्यासारखे. खरं त्या स्मारकाचं एकदा दर्शन जर घडविलं सगळ्या जनतेला. आणि मला कमाल काय ज्याची वाटते, समजा आपण एखादी गोष्ट सांगितली आणि ती जर पूर्णतेकडे नाही गेली तर त्या गोष्टीची माणूस म्हणून आपल्याला खंत वाटत राहते. पण ही त्याच्या पुढचे निर्डावलेले येते, त्याचं खंत तर सोडून द्या, परत नवीन घोषणा असते, परत नवीन घोषणा. अरे त्याचं काहीतरी वाटतं बरं, लोकात हसवलंय लोका लक्षात घ्या. आता ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट रेकॉर्डेड राहते. तुम्ही जर एखादी गोष्ट बोललात आणि ती जर पूर्ण नाही झाली तर लोक 100% तुमचा हिशोबच करणार आहेत. पण तिथं ब्रेकच लागत नाही अजून बी पुढचंच आहे सगळं. बरं माझी तुमच्याकडून माफक अपेक्षा एकच आहे की समजा होणारच नाही तर घोषणा का म्हणून करता? एखादी गोष्ट खरंच त्या ठिकाणी शक्य नाही किंवा करणं शक्य नाही किंवा करणं होणार नाही, का घोषणा करायची? आपण कशाला स्वप्न दाखवायची? मुंगेरेला की हसीन, ती सुद्धा लाजत असेल राव सांगायला काहीतरी, पण ही लाजनच गेली ती. धाराशिव बिडाणे चित्रपट यांच्या रेल्वेच्या मार्गासाठी निधी तरतूद करण्यात आली. नाही सर्वेक्षण या नवीन रेल्वे ती बी शोधली, ती सापडली. अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. पूर्वी अर्थसंकल्पाचं काय व्हायची, पुस्तकं यायची आणि पुस्तकं आली की त्यातली पानं चाळून तरतुदी कळायच्या. आता ह्याच्यात हुशारी काय केली, पेन ड्राईव्ह दिली, सॉफ्ट कॉपी, सगळं डिजिटल. त्याच्यात डिजिटल उघडणं किती. आणि अर्थसंकल्पात कसं असतं, अर्थसंकल्प मांडल्यानंतर काही 2 दिवस सुट्ट्या असतात. जी अर्थसंकल्पाची जनरल चर्चा झाली सुट्ट्यात, मग ती बघून मग बोलता येवा ह्यासाठी सुट्ट्या असतात. पण ह्यांनी त्याला वेळ दिला नाही. आमची विनंती आहे, आम्ही काल म्हणजे 2-3 नाही सोमवारी अर्थसंकल्प आणि मंगळवार बुधवार लगेच हे केलं, अर्थसंकल्पावर चर्चा. म्हणजे बघायला तर वेळ द्या.
आधी कसं आहे त्याचं, आधीचा अर्थसंकल्पच जाहीर झाला की त्याची पुस्तकं मिळायची, एक बॅग भरून आणि पुस्तकं सुट्टी असायची मिळायची. मध्ये. आणि ती पुस्तकं चालली की दिसायचं काय चाळावं तीच कळ नाही. ती उघडत नाही, उघडलं की बसते तोंडाकडे बघत बसते कॉम्प्युटर आपल्या ना, आपण कॉम्प्युटरच्या कसं काय चाललंय म्हणून कशी काढायची. तर आपल्या माध्यमातून आम्हाला तुमच्याकडे विनंती आहे की सरकारी पदावर असणाऱ्या लोकांनी जी तरतूद तरी जाहीर करावी एकदा. शक्तीपीठाचा अलाइनमेंट बदलून काय केले ते विकास निधी चालू होतं. ते तसंच आहे ना. शक्तीपीठाचा विषय खूप मोठा आहे. शक्तीपीठ तुमच्या माहितीसाठी म्हणजे स्वतःच्या कॉलेजच्या जागेतून जाण्यासाठी तो शक्तीपीठ महामार्ग कशा पद्धतीनं जाईल ह्याच्यासाठी पण त्याची अलाइनमेंट बदलली गेली अशी चर्चा आहे माझ्या कानावर ऐकवत आहे. ते शक्तीपीठ आणि शक्तीपीठ हो का, शक्तीपीठ करणाऱ्या लोकांना इतकंच माझी विनंती आहे की तुम्ही जी आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेत, शेतकऱ्याच्या 100% कर्जमाफीचे तुम्ही आश्वासन महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते पूर्ण करा. तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की 0 रुपयाची लाईट बिल आम्ही शेतकऱ्यांना देऊ, लाईट बिल तुम्हाला मोफत. त्या सरकारनं 4-4, 5-5 लाख रुपयाची लाईट बिल परत पाठवून दिली. ती करा ना, हे आश्वासन आहेत ना, करा ना तुम्ही ही पूर्ण. आणि ज्या महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्याच प्रपंचावर परत वरवंटा ओढला जाणार आहे त्याच्यासाठी तुमचा 8 तास का. शक्तीपीठच्या बाबतीत रत्नागिरी नागपूर हा आपला राष्ट्रीय महामार्ग 361 आता सध्या 4 पदरी आहे. पॅसेंजर कार युनिट म्हणजे 24 तासात किती वाहनं तिथून जाण्यापेक्षा, तर तिथं 40,000ची क्षमता आहे. 24 तासात 40,000 वाहनं जायची तिथं क्षमता असताना ते सध्या फक्त 18 ते 20,000 वाहनं तिथून जातात. मग तोच जर महामार्ग निम्म्या क्षमतेनं वाहतूक असेल, तिथे त्याची क्षमतेपेक्षा निम्म्यानेच वाहतूक असेल, तर मग हा शक्तीपीठ करायचा 8 तास का. आमचं पहिलंही म्हणणं होतं, आता आपण तरतुदीच्या बाबतीत बघतोय, आपल्या आरोग्याच्या सुविधा असतील, सिंचनाच्या सुविधा असतील, तुमच्याकडे एवढेच पैसे आहेत. आता इकडं मात्र सरकार एका बाजूला म्हणतं पैसे नाहीत विकासासाठी, मग शक्तीपीठला गरज नसताना शक्तीपीठसाठी पैसे कुठून येणार. आणि ते जर पैसे तुम्ही सिंचनासाठी द्या, आरोग्य सुविधेसाठी द्या, तर आमच्या लोकांचं जीवनमान तर उंचावलं ना. बरं, तुम्हाला त्या ठिकाणी ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आपला उद्देश सांगतील की आपली सगळी जी शक्तीस्थळं आहेत, जी तीर्थक्षेत्र आहेत, ही जोडायची. मग त्या राष्ट्रीय महामार्ग 361 पासून ते महामार्ग जे शक्तीस्थळ असेल किंवा एखादं मंदिर असेल ते तेवढं 4 पदरीने जोडा. हे का करत नाही सरकार. मग शक्तीपीठचा 8 तास का. कुणाचा विकास करण्यासाठी शक्तीपीठचा 8 तास आहे हे सरकारनं सांगावं. पण निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं स्पष्ट की आम्ही करणार नाही. मग निवडणूक झाल्यानंतर नियत का बदलली सरकारची. जसं लाईट बिलाच्या बाबतीत नियत बदलली, तर हे दुसरं उदाहरण आहे सरकारचं. ह्या बाबतीत स्वनियत बदलली सरकारची. धाराशिव पोस्ट ऑफिस संदर्भात अर्थमंत्र्यांनी काय तर भाषणात हे केलेलं, घोषणा केली आहे. नेमकी काय घोषणा केली. आता राज्यपालाच्या घोषणाचं सांगितलंय, आता अर्थमंत्र्याच्या घोषणाचं काय होतं ते बघू. राज्यपालाच्या घोषणेची तुम्हाला दाखवली की 2च उदाहरणं दाखवली. पण आपल्या माहितीसाठी आपल्या जिल्ह्यात म्हणजे मी ऑन रेकॉर्डवर बोलतोय की मी खासदार होण्याच्या पूर्वी किती नवीन पोस्ट ऑफिस चालू झाले आणि मी खासदार झाल्याच्या नंतर नवीन पोस्ट ऑफिस जी मागण्या होत्या ती किती चालू झाल्या ह्याचाही आढावा मी डिटेल तुम्हाला देणार आहे. आपणही त्याचा माहिती घ्या. आणि अजून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा मी स्वतः ज्योतिरादित्य शिंदे जे आपले मंत्री महोदय आहेत त्यांनाही मी विनंती केलेली आहे. आपल्या भागातनं बऱ्याचशा पोस्ट ऑफिसच्या मागण्या आहेत ज्या की तिथल्या लोकसंख्येवर आधारित त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मला वाटतं ते करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. मुख्य पोस्ट ऑफिसची मदत सध्या तर काय म्हणजे मोडकळी चालवली झालेली आहे. या संदर्भात म्हणजे आवश्यकता नाही मागणी करीन. मागणी म्हणजे आधी बी करतोय अर्थसंकल्पातल्या मला वाटतं बऱ्या आधीच्या माझ्या भाषणात बी आहे. आधी पत्र जी देत मंत्री महोदयांना त्यांच्यात आपल्याला जी म्हणजे पत्र दिलंय अर्थमंत्र्यांनी त्यात असा उल्लेख केलेला आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणात लिखित भाषणातील परिच्छेद क्रमांक 25 आणि 96 यामध्ये धाराशिव पोस्ट ऑफिसच्या इमारती संदर्भात उल्लेख केला आहे. लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही मी इतकं सांगतो तुम्हाला. फक्त उल्लेख केला म्हणजे आपल्या दिलेल्या पत्रात अर्थमंत्री माझं एवढंच म्हणणं आहे भाऊ. काय उल्लेख आहे हेच म्हणजे आपल्याला माहित होतं. ते आता सगळं डिजिटल आहे ना. 1000 तरतूद केले सगळं डिजिटल. आरोप प्रत्यारोपच होत राहत आहेत. फक्त धाराशिव विकासाच्या मार्गावर आरोप प्रत्यारोप नाहीत. आरोप प्रत्यारोप नाहीत. तुम्ही पहिल्यांदा दुरुस्त करा. आरोप प्रत्यारोप नाहीत. 300, 500 आता माझं ऐका. आता माझं ऐका ना. माझं ऐका हो. माझं ऐका. आरोप प्रत्यारोप नाहीत. 597 कोटी पीक विमा कंपनीला देऊन
त्या कंपनीनं आपल्याला 250 कोटी रुपये दिले म्हणून जर कोण स्वतःची पाठ ठुपटून घेत असेल तर त्याला शहाणपणा म्हणायचा का मूर्खपणा म्हणायचा का? आम्ही मूर्ख आहेत. मग सर यासाठी मग अशा परिस्थितीमध्ये 597 कोटी रुपये ज्या पीक विमा कंपनीनं त्या ठिकाणी प्रीमियम घेतलाय, तीच विमा कंपनी केंद्र सरकारच्या 30 एप्रिलच्या परिपत्रकाचा आधार घेऊन जर फक्त 250 कोटी रुपये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देत असेल आणि स्वतःची नफेखोरी 347 कोटी रुपये करत असतील तर त्याच्यावर बोलायचं नाही का? त्याच्यावर बोलायचं नाही का? पुढे याच्यासाठी काय करणार अहो, आता? एक किंवा मिनिट, आपण ऐका. अहो, आपल्या माहितीसाठी हे परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मी स्वतः कृषी मंत्री महोदयांना भेटलोय. हे परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मी केंद्रातील कृषी मंत्री महोदयांना मी स्वतः भेटलोय, शिवराज सिंग चौहान साहेबांना माझं स्वतःचं पत्र दिलंय. त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातल्या मंडळींनी सुद्धा आपल्यासारख्याच प्रेसमध्ये सांगितलं की हे परिपत्रक रद्द होणार. आमचं म्हणणं तीच आहे की कंपनीला 347 कोटी रुपये फक्त एका वर्षात फायदा करून देणारं परिपत्रक रद्द कधी होणार आहे हे आपल्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे. आम्ही कृषी मंत्र्यांना राज्याच्या, केंद्राच्या, परत विधानसभेत असेल त्यांनी लोकसभेत असेल या जे आमचे आयुध आहेत या ठिकाणी ह्या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, तरी पण सरकार का रद्द करत नाही हे विचारायचं नाही का? मग हा नुसता आरोप म्हणायचा का? आम्ही कुठंच बोललो नसतो, कुठंच काय केलं नसतं, डायरेक्ट आरोप केला असतं ही भाग वेगळी. विचारली गोष्ट वेगळी. नाही मी ते सांगितलं ना, केलेलं सांगायलो ना. आता आजपर्यंत केलेलं आहे, तुम्ही आमचा रेकॉर्ड काढून बघा. हे आरोप नाहीत, ही स्पष्टीकरण आहे. वस्तुस्थिती आहे. सर आपण त्या गोष्टी बोलण्यावरतीच होतात किंवा बोलल्यावर नाही. कागदपत्रेनुसार नाही. आपण काय नियोजन करणार? आपण मग काय केलंय ते सांगितलं ना तुम्हाला. काय केलंय? कागदपत्री चाललंय ना. कागदपत्री म्हणजे सरकारला आपण नमवण्यासाठी काय करणार आहात बाबा? काम होणं ते गरजेचं आहे. सांगायलोय. आमचे जे आयुध आहेत, आम्हाला जे अधिवेशनात आम्हाला बोलण्याची संधी मिळते त्याच्या वेळोवेळी आम्ही ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून देतो, पटलावर गोष्टी आणतो. पण सरकार पुढे काय करत नाही हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्याच लोकांना सांगायचं. मला तुमचं काय मला आश्चर्य वाटतंय की परिपत्रक काढणाऱ्या केंद्र सरकारला तुम्ही काय बोलायचं नाही असं म्हणता का? बोलायचं सर, पण नाही तुमची इच्छा काय नाही. मग काय तुमची केलं इच्छा असेल की नाही पाहिजे? बोलायचं? आम्ही काय करणार अपेक्षित काय? हा? रस्त्यावर काय अहो मला काय म्हणायचंय, माझ्या वेगवेगळे प्रकार असतात, ते करणं गरजेचं आहे ना. फक्त आपण काय होतोय, आरोप करताय किंवा एखादी पत्रकार नाही विषय काय आहे, आधी तुम्हाला गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही जी प्रेस नोट आली तशी छापता त्यातली वस्तू जी तुम्हाला येऊन आधी तुम्हाला सांगायचं आणि आम्ही जनतेच्या दारात जाऊन सुद्धा हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या आम्ही शेतकऱ्यांना घेऊन होळी करणार आहेत, ते रद्द होत नाही. आणि रस्त्यावरचे आंदोलन आम्ही केले नाही असं कुठं आहे? कांद्याच्या सोयाबीनचा ज्या वेळेस त्याने तुमचं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोयाबीन आयात केलं, त्यावेळेस आम्ही आंदोलन केलंय. आम्ही कधी आंदोलन केलेलं नाही सांगा आम्हाला. रस्त्यावरचे बी आंदोलन आम्ही कधी केले नाही. आम्ही हाऊस रस्त्यावरचे शिवसेना. त्यामुळे आम्हाला त्याच्यातलं काही नवीन नाही. आम्ही तुम्हाला काय सांगायला लागलोय की काही माणसं अशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करते, त्यावेळेस वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात आणून देणं काम आहे का नाही? आणि आम्ही एखादं आश्वासन दिलं तसं ज्यावेळेस तुम्ही पुढच्या प्रेसला तुम्ही याचाल तसं तुम्ही विचारून गरजेचं आहे. तुम्ही मागच्या वर्षी बोलवत ह्याचं काय झालं हे विचारतो कधी? विचारलं सर मी. आम्हाला नाही, सगळ्याच प्रेसला गेलो आम्हाला विचारतो, आम्ही उत्तर देतो. त्यांना विचारावं लागेल ना. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ होती. आता वैधानिक विकास महामंडळाची स्थिती काय आहे, ऍक्च्युअली कार्यरत आहेत की नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काय मागणी करता? वैधानिक विकास महामंडळ ही फक्त कागदावर राहिलेली गोष्ट आहे. ज्यावेळेस 2.5 वर्ष मागचं उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस हेच विरोधी पक्षनेते होते, यांनी मोठी मोठी भाषणं केली. ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं त्यावेळेस मग गप्प आहेत. आणि मराठवाड्यासाठी सुद्धा सिंचनासाठी सुद्धा निधी मागच्या वर्षी जवळपास 4,800 कोटी रुपयाचा निधी होता. त्याची त्याला फक्त ही कागदावरली महामंडळ ठेवले, त्याला कुठले अधिकार नाहीत, ह्याला कुठलीही तरतूद केलेली नाही. आता मागच्या वर्षी आपल्याला मराठवाड्यासाठी 45,000 कोटी रुपयाची घोषणा केली होती एक बैठक घेऊन. त्यातले किती पैसे आले? 700. त्यातले फक्त 700 कोटी रुपये आले. 45,000 कोटीपैकी फक्त 700 कोटी रुपये आले होते. नुसतं घोषणा करायची आणि जायचं. इथं उपेंद्र कटके साक्षीदार आहेत बघा. मी अजून त्यांच्या बातमीचं उत्तर अजून आलेलं नाही. आठवते का नाही तुम्हाला बातमी? ही महामंडळ आता फक्त कागदावर. यांनी जर लिहून पाठवलं तर मराठवाडा अजून त्यांचा प्रतिनिधी आलाय का नाही? इतर आर्थिक विकास महामंडळ जेवढी घोषित केलेत तेवढे फक्त कागदावर.
इथं उपेंद्रजीला एकदा तुम्ही भेट घ्या, एवढी प्रेस झाल्यावर त्यांना आता सांगा. मागच्या वर्षी आपल्याला 600 कोटी रुपयाचा हप्ता भरला होता आपण. या केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे आपल्याला 297 कोटी मिळाले, म्हणजे 303 कोटी रुपये मागच्या वर्षीचंही आहे. ह्या वर्षी 596 कोटी आहेत, मिळाले 250 कोटी. दरवर्षी 300 कोटी एका जिल्ह्यातून परिपत्रकामुळे जात असतील आणि शेतकऱ्याला 24,000 रुपये हेक्टरी मिळाले, ते 6,000 मिळत असतील. आपला हप्ता यावर्षी माहिती आहे किती आहे? सोयाबीनचा हप्ता किती होता माहिती आहे तुम्हाला? एका हेक्टरचा तुम्ही सांगा आता. शेतकऱ्याला माहित नाही. नाही, तुम्ही शेतकऱ्याला कसं? वाटतं रुपयात मिळाला. 10,700 रुपये होता. 10,700 रुपये हप्ता भरायचा, सगळ्या तक्रारी द्यायच्या, सगळं नुकसान झाल्यावर परत जर त्यातले 6,000 मिळत असतील आणि ते जर आपल्याला कौतुक असेल तर मग आपलं एवढं आपणच. ती 6,000 बी सरसकट कुठं आहे? ज्यांनी इंटिमेशन दिले त्यांनाच आहे ना. शेतकऱ्यानं रुपया भरला की सरकार शेतकऱ्याच्या नावावर 10,699 रुपये त्या कंपनीला आहेर करतंय. शेतकऱ्याला वाटतं मला रुपयातच भेटलाय, पण शेतकऱ्याचेच टॅक्सचे पैसे आहेत, GSTचे पैसे आहेत, ती सरकार त्या ठिकाणी कंपनीला देते. म्हणजे 10,700 रुपये हप्ता कंपनीला, आणि त्याच्यापैकी नुकसान भरपाई किती? 6,500. आणि त्याचं जर आम्ही जर तुम्हाला येऊन जर सांगत असतो, तुम्ही कशाने हाणाय पाहिजे आम्हाला? चल प्रश्न काय असतील तरी सांगा, विचारा. प्रश्न काय? अधिवेशन आता अजून विभागावर चर्चा आहे. त्या अधिवेशनात विभागावर चर्चेत अजून एकदा मागणी करू आम्ही ज्या गोष्टी आहेत आपल्या निधीची, आणि त्यानंतर मग अधिवेशन झाल्यानंतर आम्ही त्या परिपत्रकाची होळी करणार. एक लक्षात घ्या, फक्त विरोधक म्हणून बोलण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा वस्तुस्थिती तुमच्या सगळ्याच्या लक्षात आणून देणं आमची जबाबदारी आहे. विरोधक म्हणून आरोप प्रत्यारोप नाही, वस्तुस्थिती आहे. तुम्हाला हप्ता माहिती होता का सोयाबीनचा? माहिती झालं का नाही? तुम्हाला काय वाटतं माहिती होतं का? 250 कोटी येईल एवढंच माहित होतं, पण आपण भरलेत 596 कोटी भरलेत माहित होतं का? आधी तुम्हाला माहिती करायचं. हे पण प्रश्न विचारा ना त्याला, किती भरले. तुळजापूरच्या ड्रग्सचा एक विषय थोडासा गंभीर आहे. तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला सगळ्याला सुद्धा लहान लहान लेकरं आहेत. आम्ही इथं बसलेली सगळी मंडळी आणि तुम्ही पुढची बी मंडळी, आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ह्या प्रश्नावर प्रत्येकानं तितक्याच आक्रमकतेनं बोलणं गरजेचं आहे. त्याच्या बाबतीत ह्या प्रकरणाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसलेली तर सगळीच मंडळी कार्यरत आहेत. आपल्या माहितीसाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना म्हणजेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यांनाही मी स्वतः पत्र लिहून विनंती केलेली आहे. एवढंच नाही, देशाचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा पत्र लिहून त्या ठिकाणी मी विनंती केलेली आहे. आणि संसदेत मी तारांकित प्रश्न सुद्धा ह्याच्या संदर्भातला मी टाकलेला आहे. आता तो तारांकित होतो का तारांकित होतो ही पुढच्या अधिवेशनाच्या कामकाजावर आपल्याला लक्षात येईल. जर तारांकित झाला आणि चर्चेला जर आला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा योग्य न्याय घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी आमदार कैलास पाटील साहेबांनी सुद्धा ह्याच्या बाबतीत लक्षवेधी सूचना ती सांगतील. मी याच्या बाबतीत तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत हा विषय राजकारणाचा नाही, हा खरं तर सामाजिक विषय आहे. आपण सगळ्यांनी ज्याकडे गंभीरतेने बघितलं पाहिजे. तुळजापूर सारख्या शहरात एवढं आपण महाराष्ट्राचं शक्तीपीठ म्हणतो, एवढं सगळ्यांची कुलस्वामिनी आहे, आणि या ठिकाणी जर हजारो तरुण मुलं जर या ड्रग्सच्या आहारी गेले असतील तर हे ड्रग्ज आज चालू झालेली नाही गोष्ट. मागच्या 2-3 वर्षापासून या ड्रग्सची तुळजापूर शहरात चालू झालेली आहे. आणि काही जे आरोपी पकडले गेलेले आहेत, या आरोपी पकडल्या गेलेल्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की ह्याची सुरुवात कुणी केली. त्यात ज्या गोष्टी आहेत त्या मी विधानसभेच्या पटलावर निश्चितच मांडणार आहे. मी लक्षवेधी सूचना देतो आहे, अध्यक्षाकडे जाऊन ती स्वीकारायची आणि त्याच्यावर चर्चा व्हावी अशीही त्या अध्यक्षांना विनंती करणार. राहिलेले अधिवेशन जे आता पुढचा आठवडा नंतरचे काही 3 दिवस आहेत, म्हणजे अजून हे 5 दिवस आणि पुढचे 3 दिवस 8 दिवस अधिवेशन आहे. त्यात ह्या प्रकरणात चर्चा झाली पाहिजे. आणि ह्याचे धागेदोरे मुंबईवरनं आलेले आहेत, सोलापूरचे आहेत. त्यामुळे हा फक्त तुळजापूरचा विषय नाही, हे खूप मोठं सिंडिकेट आहे. आणि ह्यात हे पूर्ण म्हणजे हा तुळजापूरचाच विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्रातलं सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारनं ठोस भूमिका आणि सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे. कुणी म्हणजे ह्याच्याकडं राजकारण म्हणून म्हणजे आमची इच्छा नाही बघायची आणि कुणीच बघू नये ह्याच्याकडे राजकारण म्हणून. हा सामाजिक प्रश्न आहे आणि ह्याच्याकडे तसं बघितलं गेलं तरच आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपण सुरक्षित ठेवू शकतो. नाही तर आपल्या डोळ्यात देखत आपली पुढची पिढी बरबाद होऊन जाईल. स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात आहोत. अधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करतायत.
पण काही गोष्टी त्यांच्या व्याप्तीच्या बाहेरच्या आहेत. त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे. हीच विनंती आम्ही राज्य सरकारकडे करणार. काम चालू आहे जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी शेतकऱ्यांना अन्याय होते. तक्रारी दिल्यानंतर पत्रकारांनी मान्य केल्यावर पत्रकारांना नोटीस आल्याचं आहे. याबाबत आपण काय तुम्ही परवा आता एक नोटिफिकेशन आलं असेल, तुम्ही बघितलं असेल, ते अर्बन नक्षलवादी बघितलं ना. म्हणजे आता हा आवाज दाबण्याचा प्रयत्न, म्हणजे जर तुम्हाला पत्रकारांना नोटीस येत असेल तर मग ही लोकशाही राहिली का? पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या बातम्याला, म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे हे लावायचं का नाही? हा धोक्याची घंटा आहे. नोटीस येणं म्हणजे ह्यांची हिंमत कशी होती? कुणाची वर हिंमत होती? म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं म्हणणं सुद्धा मांडायचं नाही. जर तुम्हाला नोटीस आणली येते तर हे मग ही लोकशाही आहे काही? कुणाच्या जीवावर होतं? एक बिल पण यायला लागलं त्याच्यावर, म्हणजे कोण काय ते सांगतो ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे बरं का. ते तुम्ही पण विचार करावा त्या गोष्टीवर की हे बिल यावं किंवा नाही. त्याचा आक्षेप मागवलेत बघा परवा. आणि आपल्या आपण पवनचक्कीचा विषय काढला, अतिशय गंभीर विषय आहे. कारण मला सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्याचे फोन येतात की एका शेतकऱ्याला एक रक्कम दिलेली असती, दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरीच रक्कम दिलेली असती, तिसऱ्या शेतकऱ्याला तिसरीच रक्कम दिलेली असती. आणि त्याच्या शेतातनं ज्या वेळेस ते त्या पवनचक्कीचे काही जाणार आहे, सामान जाणार आहे, किंवा तिथं पोल उभा राहणार आहेत किंवा पवनचक्की उभा राहणार आहेत, तेव्हा त्या शेतकऱ्याबरोबर जे ॲग्रीमेंट केलंय कंपनीनं, ती रक्कम द्यायला पण ती कंपनी तयार नसते. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला मी स्वतः, आता मला वाशीच्या एका शेतकऱ्याचा फोन येत आहे, परत परांड्याच्या ज्या शेतकऱ्याचे फोन आले तिथं स्वतः मी लक्ष घालून मी त्यांना सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये ठरलेली रक्कम शेतकऱ्याला पोच होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात त्यांनी पाऊल ठेवायचं नाही. कारण त्या शेतकऱ्याच्या शेतात अधिकारी त्या शेतकऱ्याचा आहे, मालक शेतकरी आहे. त्यामुळं आपल्याकडनं सुद्धा कोण आवाज दाबतोय का नाही ह्याच्यापेक्षा खरं काय आणि खोटं काय ह्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच त्या माणसाच्या, गरीब माणसाच्या पाठीशी उभं राहणं मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. मीही पाळतोय आणि तुम्ही 100% पाळा, आम्ही बरोबर आहे. आमची पत्रकार बांधवांना विनंती आहे, कुणाच्याही नोटीसला घाबरू नका. आपण सर्वसामान्याचा आवाज म्हणून तुम्ही काम करताय, तसं काम करत राहा. तुम्हाला जर कुठं काय आहे त्याला त्रास व्हायला, कोण दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यासोबत आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, तुमच्यासोबत आहे. पवनचक्कीच्या जमिनीच्या रेट संदर्भात एक असं आहे की रेट काय लिहिलंय हे शेतकऱ्यांना सांगता कधी कधी सहाय्य घेतल्या जातात आणि त्याच्यात शेतकरी फसतो. त्याकरता पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यामध्ये थोडी तुम्ही आवाहन करा शेतकऱ्याला, आवाहन केलं पाहिजे. मी पण या तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की कोणतंही ॲग्रीमेंट करत असताना ते वाचून करावं. त्याला कळत नसेल तर ज्याला वाचता येतं, ज्याला कळतंय त्याला सोबत घेऊन ॲग्रीमेंट करावं. सगळ्यात महत्वाची कोणचा जो वाघ सापडा नाही का मला वाघाच्या बाबतीत आता आपल्याकडे एकतर वनक्षेत्र कमी आहे. आपण बघितलं परवा बातमी आली की हातलाई तलावापर्यंत सुद्धा वाघाच्या काही खुणा आढळून आल्या. परवाच मलकापूरला एका शेतकऱ्याच्या 1 लाख रुपये किमतीच्या 2 गायी, 1 लाख रुपये किमतीच्या 2 गायी वाघानं मारून टाकल्या. 2 महिन्यापासून हे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, वाघाला पकडण्याचं काम चालू आहे. वन विभाग काय करतं? तुम्ही एकदा नागपूरची टीम आली म्हणून सांगितलं जातं, एकदा पुण्याची टीम आली म्हणून जातं, साधा वाघ सापडत नाही यांना. बरं ही उद्या आज जनावरांवर हल्ला करतो, उद्या जर माणसावर एखादा चुकून हल्ला झाला, बरं शेतकरी एकतर दिवसाची लाईट नाही, रात्रीची लाईट आहे, दार धरण्यासाठी शेतात जावं लागतं. बरं शेतकरी आता त्या भागातला शेतात जायला सुद्धा घाबरायला लागलाय. वन विभागाकडे पाहिजे तेवढं साहित्यच नाही, ना तालुक्याला नाही ना जिल्ह्याला. त्यांनी बाहेरून टीम मागवली, त्यांचं काम होतं ते. या पेश आहे वन विभाग सरकारचाच आहे ना. सरकारचा वचक नाही आणि त्या वन विभागाचा त्या वाघावर वचक नाही. सरकारचं काम कसं चाललंय हे मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या जिल्ह्यातलं सांगायला. आंदोलन केलं होतं त्या संदर्भात एक जानेवारी 2024 ला आंदोलन केलं होतं आणि आता आपण परवा पाणी केली त्याची. नाही तुम्ही सांग संतोष, आपल्याला त्याने ॲश्युरन्स दिलेलं पत्र आहे का ते? नळदूरचं बायपास आता एक साईड चालू झालेला आहे, 31 मार्च पर्यंत दोन्ही भाग चालू होतील आणि तिथून ते उमरगा बॉर्डर पर्यंत जो भाग आहे
त्याच्यातल्या बऱ्याच सुधारणा आपल्या आपण नाही केल्या. आंदोलनामुळे झालेल्या आहेत. आणि एक फक्त आष्टामोडवरील जे मोठं पूल आहे त्यांची मुदत त्यांनी वाढवून मागितलेली आहे. बाकीचे सगळं काम येत्या 31 आष्टामोडचा जे फक्त फ्लायओव्हर आहे का, त्या फ्लायओव्हरला फक्त त्यांनी मुदत वाढून मागितली, बाकीचं पूर्ण काम त्यांनी आपल्याला दिलेल्या मुदतीतच करणार आहे. आणि झालंय बी. तुम्ही जर कधी गेला होत्या महामार्गानं तर सगळे आता ओव्हरब्रिज थ्रू झालेत. नळदुर्गचा बायपास चालू झालाय पूर्ण, तुम्ही बघितला असेल नळदुर्गचा पण. आणि जिथं आवश्यकता तिथं आपण FOB म्हणजे फूट ओव्हरब्रिजची मागणी केलेली आहे, ते पण होऊन जाईल. आणि ही हो साहेब, ही आंदोलनाचाच परिणाम आहे आमचा. रस्त्याची ताजमहल झालाय. रस्त्यावर उतरल्याचा परिणाम आहे बरं का हे. आहे. आणि 5-5 वाजेपर्यंत ते अधिकारी गावे होऊन गेले होते. आम्ही फिरत राहिलो त्यांच्याबरोबर. तुमच्यासाठी चांगली बातमी आहे ही. आम्ही टोल बंद करून टाकला होता आणि ती ताजमहल केव्हा पूर्ण होणार म्हणून मी संसदेत सुद्धा नितीन गडकरी साहेबांनाही विचारलं होतं. आणि आपल्या माहितीसाठी आज ती रस्ता जवळपास 80 ते 90% काम पूर्ण आहे. काम पूर्ण. आता आमच्या विरोधामध्ये 2 केस आहेत. एक रिट पिटिशन जे इलेक्शन कमिशन आहे त्याला पार्टी केलेला आहे. दुसरा आहे जात पडताळणी समिती. जात पडताळणी समिती ही न्यायिक समिती आहे आणि माझी व्हॅलिडिटी 2014ला झाली. माझी सेवा शिक्षक म्हणून 27 वर्ष झाली. त्याच व्हॅलिडिटीवर त्याच जातीवर ही सेवा झालेली आहे. त्याच्यामुळे तो न्यायालयीन लढा आपण जिंकणार आहोत. दुसरं रिट इलेक्शन पिटिशन जे आहे तिथं जे ऑब्झर्व्हर आणि RO होते ते क्लास 1 अधिकारी होते. केंद्र सरकारचा एक ऑब्झर्व्हर आणि आमचे RO इथले क्लास 1 अधिकारी होते. त्यांनी सगळ्या बाबीची पूर्तता करून आमच्या फॉर्मला मान्यता दिली होती पहिल्यांदा. आणि निकाल डिक्लेअर करताना देखील त्या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव होती. नियमानुसार त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. राजीनामा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तिथं उच्च पदस्थ अधिकारी सुपर क्लास 1 आहेत. त्यांनी नियमानुसार राजीनामा दिलेला आहे. या संदर्भामध्ये कोर्ट केस चालू आहे आणि तोही लढा आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जिंकणार आहोत. त्याच्यामध्ये काही एका वाक्यात शंका सांगा, नाही. लोकमताचा आदर करावा. आमचं एक विरोधकांना आव्हान आहे की लोकमताचा आदर करावा आपण आणि पराभवानं वेळासारखं न करता एक सक्षम विरोधक म्हणून आम्हाला तिथं काम करू द्या. पार खोऱ्याच्या बाबतीतलं मराठवाड्यासाठी पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी 2012-13साठी 183 दलगमी पाण्याचं प्रशासकीय मान्यता झाली होती. परंतु पार खोऱ्यातलंच पाणी गिरणा खोऱ्यात दिलं गेलं आणि त्याचा DPR कमीत कमी 7 ते 8 वर्ष होऊ दिला नाही काय अधिकाऱ्यांनी. आपण मराठवाडा त्यावेळेस शांत बसलो. 7 ते 8 वर्षाचं DPR संपूर्ण होऊ दिलं नाही. त्या दरम्यानच्या काळात त्यांनी सुरुवातीला आपल्याला 183 दलगमी पाणी द्यायचं ठरलं. नंतर CE कोकण यांनी 85 दलगमीची आपल्याला मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध दिलं. नंतर अजून एकदा जलसंपत्ती प्राधिकरणानं ते कमी करून 45 दलगमी पाणी फक्त आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. म्हणजे जवळपास 1.25 ते 1.5 TMC. मग एवढ्यावरती प्रकल्प पुढे गेला नाही. परंतु ह्याच्या बाबतीत सगळ्यात मी परवाही विधानसभेत एका तारांकित प्रश्नात मंत्र्यांना बोललो. त्यात त्यांनी काय केलं की पार खोऱ्यातनं गिरणा खोऱ्यात पाणी नेताना तलांकाची अट असते. म्हणजे किती तलांकापर्यंत धरणं बांधायची. तर पारमधनं गोदावरीत पाणी देताना त्यांनी 500 तलांकाची अट लावली आणि तेच खोऱ्यातलं पाणी गिरणामध्ये देताना 350 तलांकाची अट लावली. म्हणजे एकच खोरं तिकडं पाणी द्यायचं म्हटलं की वेगळी अट. आणि त्यानं 350 तलांका म्हणजे रिचपासनं 350 तलांकापर्यंत धरणं बांधायला परवानगी मिळाली. तर त्याला पाणी उपलब्ध जास्त होतं आणि आपल्याला 500पर्यंत दिलं, त्यामुळे पाणी उपलब्ध कमी झालं. तर मग हे एकाच वेळी आपल्यानंतर गिरणातलं पाणी म्हणजे गिरणाला प्रशासकीय मान्यता आपल्यानंतरची आहे, 16ची प्रशासकीय मान्यता आपली 12ची होती. गिरणा खोऱ्यात आपलं पाणी पळवून न्यायचं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी DPR उशिरा केला. तलांकाची गिरणाला वेगळा न्याय, मराठवाड्याला वेगळा न्याय असं लावून आपल्याला पाणी उपलब्ध कमी केलं. ह्याच्या बाबतीत मी विधानसभेत ही मागणी केलेली आहे की मंत्र्यांनी उत्तर दिले, ह्यात जे अधिकारी आहेत ह्याला आपण राजकीयदृष्ट्या मराठवाडा म्हणून कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपलं पाणी त्यांनी पळवून नेताना आपण सगळे शांत बसलो, त्यामुळे ते सहजासहजी पळवून नेऊ शकली. कुठल्या नेत्याच्या सांगण्यावर हे सरकारमध्ये जे मंत्री होते जलसंपदा मंत्री तत्कालीन त्यांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी ह्यात बऱ्यापैकी आहे. पण ह्यात त्यांना दोष देण्यापेक्षा आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. आपलं चोरून नेल्यावर आपणच बघायला पाहिजे ना. आपण जर ग बसलो तर नेणारच ना.
आपण हँडल लॉक न करता हे विचारलं नाही कधीच कुणी, किंवा त्यांना 500 350 तालुक्याच्या आठ आणि आपली 350 तालुक्याच्या. मी परवा विधानसभेच्या एका तालुक्यातील प्रश्नात तो विषय काढला होता. त्यांना जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले की आपण याबाबत चौकशी करू. मी यातून अजून पाठपुरावा करतोय, अजून माहिती काढतोय की DPRला उशीर का झाला. 7 कोटीचा DPR होता, त्या एजन्सीला 52 कोटी रुपये दिले DPRला, पण तो DPR जवळपास 5 ते 7 वर्ष DPR येऊ दिलं नाही आणि त्या दरम्यान ह्या गोष्टी करून टाकल्या. म्हणजे असे जे झारीतले शुक्राचार्य आहेत किंवा आपलं कुठेतरी आपण कमी पडतो ह्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी, त्यामुळे अशा गोष्टी होतात असं मला वाटतं. आणि अजून 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 माझं एक आव्हान आहे की आता आज तारीख किती आहे, आज 15 मार्च आहे. मला वाटतं माझंही लोकसभेचं अधिवेशन साधारणतः 4 एप्रिलपर्यंत आहे, विधानसभेचं 26 मार्चपर्यंत आहे. बराच वेळ आहे अभ्यासाला सगळ्याला, त्यांना बी आहे आम्हाला बी आहे. माझं म्हणणं आहे की 5 तारखेच्या नंतर आता उगं ह्या प्रेसला काहीतरी उत्तर प्रेस म्हणून देण्यापेक्षा किंवा उगं फेसबुकवर लाईव्हवर येऊन लोकांना मूर्खात काढण्यापेक्षा आपण एकत्र बसून समक्ष ह्या गोष्टीवर चर्चा करू, सांगू का. मग त्याच्यामध्ये खरं कोणाचं आहे आणि खोटं कोणाचाही लक्षात येईल. समजा आमचा जे मुद्दा आहे ते आमचा मुद्दा आम्ही मांडू आणि ती जर खोटा असेल खरं असेल ती खोडून काढावा, चुकीचा असेल तर, आणि ते खरं असेल तर मान्य करावं नम्रपणे. एक विनंती आहे माझी, एका आता ही उगाच प्रेस घेतली की त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून द्यायचं असं नको. समक्ष बसू, चर्चा करू, प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू. जर इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची भावना अशी असेल की बाबा ह्या जिल्ह्यातलं मागासले पण दूर झालं पाहिजे, आमची तीच भावना आहे, त्यांची तीच भावना आहे, मग अशा पद्धतीनं अर्थसंघातल्या 5 ज्या तरतुदी झाल्या ज्या की फक्त तोंड टेकल्या आहेत, ह्याच्या बाबतीत आम्ही जे काय बोलतो त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. विम्याच्या बाबतीत आम्ही जे बोलतो त्याच्या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि ही जी चर्चा आहे ती समोर व्हावी एकूणमेकाच्या. असं नको की आम्ही बोलायचं आणि पुन्हा त्यांनी बोलायचं, पुन्हा त्यांनी तुमचा अभ्यास काढायचा. त्याच्याऐवजी समक्ष एकत्र एकाच टेबलवर बसायचं, तुमचे सगळे कॅमेरे लाईव्ह राहतील, आम्ही इथं बसणार, त्यांनी तिथं बसायचं, त्यांनी आम्ही मुद्दा मांडायचा, त्यांनी खोडून काढावा किंवा बरोबर असेल तर मान्य करावा. आणि जर खरंच काय असेल चांगलं तर आपण मान्य करू की. समजा प्रसादच्या योजनेतून 1000 कोटी येणार होती, योजना 100 कोटीची होती, खोटं होतं, मान्य करावं. आणि किती रुपये आणले ती बी सांगावे प्रसाद मधून. त्या अनुषंगाने मंदिराच्या शिखराचे सर्वे सुरू आहे. ASIचा अजून कुठलाही अहवाल नाही किंवा राज्य पुरातत्व विभागाचा कुठलाही अहवाल नसताना पूर्ण मंदिर शिखर पुन्हा एकदा पुनर्बांधणी करण्याचा घाट रचला जातोय. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे का ते मंदिर? आहे नाही, मला आजकालच्या वागण्यावर वाटत नाव आहे म्हणून. म्हणजे कुणाच्या अखत्यारीत आहे मंदिर हेच कळलं मला. कसं असतंय, आई तुळजाभवानीचा विषय आहे आणि आई तुळजाभवानीला महाराष्ट्रातली सगळी लोक फार श्रद्धेनं आणि मग अख्ख्या देशातील लोक श्रद्धेने तिथं आईच्या चरणी नतमस्तक होते. मला वाटतंय अशा आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिराच्या बाबतीत जर काय झालं असेल तर हा श्रेयाच्या प्रश्नापेक्षा हा तिथली वस्तुस्थिती, तिथल्या परंपरा, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्याच्यावर वक्तव्य करणं गरजेचं आहे आणि वागणं सुद्धा गरजेचं आहे. आणि पुरातत्व विभागानं मला वाटतं एक लावलेली चपराकच आहे ना, ज्या पद्धतीनं राज्याचं पुरातत्व विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी जे काही केलं गेलं होतं त्याच्या बाबतीत वक्तव्य केलं, ती एक चपराकच आहे. त्याच्यातनं तर काहीतरी बोध घ्यावा आणि इथून पुढे असे बानगडी करू नये. तुम्ही सुरत चेन्नईपासून एक रस्ता सांगितलं होतं, स्पर स्वतः सन्माननीय गडकरी साहेबांनी हाऊसवर ऑन टेबल हाऊसच्या तुम्ही जर ती डिबेट बघितली असेल, प्रश्न उत्तराच्यात असेल, तर त्यांनी सुद्धा त्यांनी मान्य केलं की आम्ही ते करू म्हणून. पण सुरत चेन्नईचं असं दुर्दैव आहे, तुम्हाला सांगतो की तो भारतमाला प्रोजेक्टच्या बाहेर काढलाय सुरत चेन्नई, आणि भारतमालाच्या प्रोजेक्टच्या बाहेर काढल्यामुळं गडकरी साहेबांना त्याला परत डबल प्रशासकीय मान्यता घ्यायची वेळ आली आहे. आणि आता कारण कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं असेल कर्नाटकपर्यंत, तर कर्नाटकमध्ये सुरत चेन्नईचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलंय आणि बऱ्याचशी जमीन अधिग्रहित केलेली आहे कुणी NHIनं, आणि त्या जमिनीवर कामाला परवानगी न मिळाल्यामुळं NHIला त्या अधिग्रहण केलेल्या जमिनीचं कितीतरी व्याज, कोट्यावधी रुपयाचं व्याज त्या ठिकाणी द्यावं लागतंय. मी गडकरी साहेबांनाही वारंवार भेटतोय, त्यांनाही विनंती करतोय की पुढचा जो राहिलेला महामार्ग आहे, पुढचा जो टप्पा आहे, तोही पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. तर त्यांनी एकदा फायनान्स डिपार्टमेंटला तो प्रपोजल पाठवलं होतं, फायनान्स डिपार्टमेंटनं परत रिजेक्ट केलं, परत दुसऱ्यांदा त्यांनी पाठवलं असं माझ्या माहितीनुसार आहे. पारचा DPRचा विषय 14-15 पासून सुरुवात झाली. त्याला 7 कोटी 67 लाखाचा DPR होता मूळ. 2 वर्षात DPR देणं अपेक्षित होतं, म्हणजे 16पर्यंत DPR जाणं गरजेचं होतं. त्याला 51 कोटी 22 लाख रुपये आजपर्यंत खर्च झाला आहे. दरवर्षी 14-15ला 101 कोटी 68 लाख, 15-16ला 93 लाख,
16-17ला 1,01,00,000, 17-18ला 76 लाख, 18-19ला 3,19,00,000, 19-20ला 1,63,00,000, 20-21ला 13 कोटी, 23-24ला 26 कोटी आणि 24-25ला 1,73,00,000. कंपनी कन्सल्टंट, प्रायव्हेट कन्सल्टंट आहे. कुणाच्या संबंधित? माहिती घ्यावी लागेल, पण माझं म्हणणं काय, प्रायव्हेट कन्सल्टन्सी आपल्या जिल्ह्यात एकाच माणसाला आहे. माझं म्हणणं आहे DPR बनवायला आता ह्यांनी परवा घोषणा केली की मराठवाड्याला आम्ही पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. हे जर झालं जर ह्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वर्ष लागत असेल DPR बनवायला. 7 कोटीचं 52 कोटी DPR बरं का, काम असं जाऊ द्या. DPR बनवायला जर 9 वर्ष लागत असतील तर काम कधी होणार? DPR बनवायला उशीर का केला ह्याच्या मागचं कारण आहे की आपलं पाणी त्यांना दुसऱ्या खोऱ्यात पळवून न्यायचं होतं, म्हणून जाणीवपूर्वक त्या DPRला उशीर केला आणि त्यामुळं ते पाणी पळवून न्यायला यशस्वी ठरले. ते टेंडर झाले. त्याचं नियमाप्रमाणे झालं तर आपण किती पाणी मिळू शकतो? याचं नियमाप्रमाणे झालं तर आपल्याला यातून कमीत कमी अजूनही मी परवाही बोललो 172 दलगमी पाणी आजही शिल्लक आहे तिथं. ते पाणी देऊ शकता तुम्हाला. TMC मध्ये किती? 172 म्हणजे 28.316चा एक हे असतो TMC. 3-4 TMC जास्त होईल, 6 TMC आसपास, 6 TMC पेक्षा जास्त. 7 ते 7 TMC. आणि 54.70 TMCच्या बाबतीत आता DPR बनवायचं टेंडर काढलं आहे 61 कोटीचं. ह्याच हिशोबानं आता DPR बनवायचं टेंडर कितीपर्यंत जाईल आणि किती वर्ष लागतील. आणि त्यात महत्त्वाची आपली मागणी असणार आहे की आमच्या जिल्ह्याचे हिस्से ठरवून द्या. बीड, लातूर आणि धाराशिव आमचे हिस्से ठरवा. तुम्ही मराठवाड्यासाठी म्हणून सांगताय, आमचा हिस्सा काय? ह्यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्या बाबतीत सुद्धा म्हणजे पाणी कसं आणायचं, जायकवाडीतनं माजलगावमधनं पाटोदा मार्गे कुंडलवाडी, तांदूळवाडी मार्गे मांजरात येतं, मांजरातून परत तेरणात पण पाणी आणता येतं आपल्याला. त्याच्या बाबतीत सुद्धा एक आम्ही तात्पुरते म्हणजे थोडेही केलेलं आपण भविष्यात. पण त्यात माझं म्हणणं काय, पाण्याच्या बाबतीत आपली अवेअरनेस झाली पाहिजे शेतकऱ्यांची आपल्या जिल्ह्यातल्या बाबतीत. आता बॅरेजेस लातूर जिल्ह्यात आहेत, आपल्या जिल्ह्यात बॅरेजेस का नाहीत? आपल्या बॅरेजेसचे सर्वे झाले, इस्टिमेट झाले, पुढं का नाही? आपल्या तेरणा आणि मांजरा नदीवर जवळपास 38 KTवर आहेत. त्या 38 KTवरचं बॅरेज म्हणजे कन्व्हर्जन झालं तर बरंच. आणि त्याला कुठल्याही जल आराखड्यात त्याचा ऑलरेडी प्रमाणपत्र, पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची कुठलीही गरज नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा काम होणं गरजेचं आहे. माझी आपल्यालाही विनंती आहे की ह्या गोष्टी आपण पुढे आणलं. लोकांचे प्रश्न, लोकांमध्ये ह्या बाबतीत सुद्धा जागरूकता होऊन हे लोकांनी प्रश्न विषय झाले पाहिजेत. यासाठी सुद्धा सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं असं मला वाटतं. दादा, मृदा व जलसंधारण विभागानं जिल्ह्यातील 55 पैकी 40 बंधाऱ्यांना दरवाजे बांधले असं कागदा म्हणतो, पण प्रत्यक्षात बांधलेच नाही, कंत्राटदाराला पैसे दिले अशी चर्चा आहे. 55 पैकी 40 बंधाऱ्यांना दरवाजे. त्यात काय केलं तुम्हाला सांगतो, बऱ्याच माझे अनुभव तसेच आहेत. बंधारे बांधले गेटेड CNBचं ना, तर त्यांनी गेटच टाकलं नाही. पावसाळा संपून गेला, पाणी वाहून गेलं, परत गेट का करायचं? कोरडेच बंधारे. मग गेट अडवल्यावर बंधारे वाहून जातील म्हणून का टाकले नाहीत, कशामुळे टाकले नाहीत ह्या संशोधनाचा भाग. मी या बाबतीत आपण दिशामध्ये झाला ना विषय, कलेक्टरांना सांगितलं होतं. दिशामध्ये विषय झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांना मी 1-2 स्पेसिफिक बंधाऱ्याची नाव सुद्धा सांगितली होती किंवा या ठिकाणी जाऊन बघा. PPT तयार करता येते पाणी आलेली. तसलं काय करता आलं तर बघा, दाखवा.